Hello friends, in today's video lecture we are going to continue the discussion that we started some lectures back. Today we are discussing punctuation part 8 exclamation mark. We have said here that when we write anything like essays, papers, speeches, letters, memorandum of report or whatever that we write, before going to give that writing a final form, we should edit that writing. So to produce a well-written document, editing skill plays very important role. And to edit any writing, we should know the editing skills. And the importance of editing skill is very great in any sort of writing because well-edited text is one that conveys what the writer wants to say in clear and concise way. जेव्हा आपण काही पण लिहितो तेव्हा त्या लेखनाला जेव्हा आपण अंतिम रूप देतो तेव्हा अंतिम रूप देण्याच्या पूर्वीची ही क्रिया आहे ज्याला आपण एडिटिंग स्किल्स म्हणजे संपादकीय कौशल्य असं म्हणतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तरच आपलं लेखन हे एक निर्दोष होऊ शकेल आणि त्यानंतर ते क्लिअर असेल आणि कन्साईजसुद्धा असेल. फीचर्स ऑफ रीडर फ्रेंडली स्टाईलमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. लॉजिकल ऑर्गनायझेशन ऑफ द सब्जेक्ट मॅटर इन वेल कनेक्टेड अँड प्रिफरेबली शॉर्ट पॅराग्राफ्स. म्हणजे आपण जो विषय आपण निवडलेला आहे ज्याच्यावर आपण लेखन करतो आहोत त्याचं एक लॉजिकल असं ऑर्गनायझेशन असलं पाहिजे. ते वाक्य एकमेकांशी कनेक्टेड असले पाहिजे आणि छोटे छोटे पॅरेग्राफ्स आपण वापरावेत जेणेकरून आपल्याला जे नक्की सांगायचं आहे ते आपल्या वाचकाला कळेल. तरच ते लेखन जे आहे ते रीडर फ्रेंडली ज्याला आपण वाचकप्रिय असं म्हणू शकतो. सिम्पल सेंटेन्सेस रेंजिंग फ्रॉम शॉर्ट टू मीडियम. This is now the description about the sentences we should use into our writing. We should use simple sentences and they should be short as well as they should be medium length. म्हणजे ते छोटे असावेत आकाराने. खूप लांबलचक वाक्य लिहू नये कारण त्यामुळे वाचकाचं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. विथ अ व्हेरायटी ऑफ स्ट्रक्चर्स असं म्हटलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे वाक्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा आपण वेगवेगळे प्रकार वापरून वाक्य लिहितो तर त्या लिखाणामध्ये एक वैविध्य येते, विविधता येते आणि ते वाचकप्रिय होऊ शकतं. क्लिअरली लिंक टू द अदर्स विथ द वर्ड्स लाईक फर्दर, हाऊएव्हर और देअरफॉर. हे जे शब्द आहेत हे ॲक्च्युली कंजंक्शन किंवा कनेक्शन्स आहेत ज्याच्यामुळे आपण वाक्य जोडू शकतो आणि अशा प्रकारचे शब्द वापरून आपल्याला आपलं लेखन हे रीडर फ्रेंडली करता येतं. फर्दर इट इज सेड दॅट ॲब्सेन्स ऑफ अननेसेसरी टेक्निकल एक्सप्रेशन, शॉर्ट फॉर्म्स, ओव्हरयूज एक्सप्रेशन. कधी कधी पुष्कळ लोक अशा प्रकारचे एक्सप्रेशन वापरतात, शॉर्ट फॉर्म्स वापरतात, ओव्हरयूज एक्सप्रेशन वापरतात. तर असे टाळावेत जेणेकरून वाचकाला कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही, रटाळपणा आपल्या लेखनामध्ये दिसणार नाही. करेक्ट ग्रामर अँड वर्ड्स, दिस इज इम्पॉर्टंट. करेक्ट ग्रामर आपल्याला जेव्हा त्या आपल्या लेखनाला अंतिम रूप द्यायचं असेल सो वी शूड go through it, we should edit it and we should check whether we have committed any sort of grammar mistake, so we should remove it. Then only our writing will become flawless or any sort of errorless writing. Spelling, capitals and punctuation, that we have been discussing for last few lectures. In the first lecture we have already discussed about the spelling, where to how to check the spelling and how to make it correct. Then use of capitals, capital letters are used in many places, so we should use proper capital letters. And after that, this is the quite vast topic in our editing skill, that is punctuation. Why this is the vast? Because there are various sort of punctuation marks and I have experienced that the student commit many mistakes while using punctuation. So we are discussing all these separate punctuation marks in independent lectures. So we have been discussing the independent punctuation marks for last more than 5 lectures, and today we are going to discuss the next punctuation mark, that is exclamation mark. This is the introduction to punctuation mark. विरामचिन्ह ज्याला म्हणतो त्याचं महत्त्व काय आहे त्याच्याबद्दल सांगितलं गेलं आहे. इथे म्हटलेलं आहे की पंक्च्युएशन मार्क्स सच ॲज फुल स्टॉप, कॉमास अँड मेनी मोर, बऱ्याच प्रकारचे आहेत ते, आर कन्व्हेन्शन्स यूज्ड इन रायटिंग टू मेक अवर मीनिंग क्लिअर टू द रायटर. आपण जे लिहिलेलं आहे त्याचा नक्की अर्थ वाचकाला कळावा त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पंक्च्युएशन मार्क वापरतो. फुल स्टॉप म्हणा, कॉमास म्हणा किंवा आणखी वेगवेगळे. दे डू द वर्क दॅट पॉजेस, इंटोनेशन अँड एम्पॅसिस हॅव इन स्पोकन लँग्वेज. आता आपण जे लिहिलेलं आहे ते लिखित स्वरूपातलं असेल पण जेव्हा ते वाचलं जातं तेव्हा वाचक जो आहे तो अनेक ठिकाणी त्याला पॉज द्यावे लागतात. कधी इंटोनेशन, रायझिंग टोन, फॉलिंग टोन करावं लागतात आणि कधी एम्पॅसिस काही काही गोष्टींवर भर द्यावा लागतो, जोर द्यावा लागतो. या सगळ्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी आपण जर काय वापरतो तर ते आहे पंक्च्युएशन वापरतो आणि दॅट इज वाय पंक्च्युएशन मार्क्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एनी सॉर्ट ऑफ रायटिंग. सो लेट्स स्टडी द यूज ऑफ डिफरंट पंक्च्युएशन मार्क्स. दिस द टॉपिक ऑफ टुडेज लेक्चर इज एक्सक्लेमेशन मार्क. आज आपण एक्सक्लेमेशन मार्क ज्याला आपण उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतो त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. इट इज सेड हिअर
about exclamation mark. This is the sign of there is a mistake here. This is not the sign of exclamatory mark. This is the sign of question mark. This is the sign of exclamatory mark. So it is said here in exclamatory mark that the exclamation mark is used at the end of the declarative sentence. Now look here, declarative sentence to express very strong emotions. जेव्हा आपल्याला काही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस वापरायचे असतात पण त्याच्यामध्ये आपल्याला काही स्ट्रॉंग इमोशन्स भावना व्यक्त करायच्या असतात. कोणकोणत्या प्रकारच्या, सच ॲज डिलाईट, अँगर अँड सरप्राईज. कधी आनंद व्यक्त करायचा असतो, कधी संताप व्यक्त करायचा असतो, तो कधी आश्चर्य व्यक्त करायचा असतो. दॅट टाइम वी यूज एक्सक्लेमेटरी मार्क लाईक दिस. सो एक्झाम्पल्स आर गिवन हियर. इट्स अ लवली कलर. So this is a sort of delight when someone feels and he expresses like that, it's a lovely color. And after that, don't forget to put exclamatory mark there. You are lying. So when we will come to know that something is wrong happening with us and we have recognized that the person in front of us is lying, so we say him, you are lying. So this is sort of anger. So this emotion, this feeling like delight, anger and surprise, we can express those feelings into some sentences, and those sentences are nothing but exclamatory sentences. The third example is I must be dreaming. So this is sort of surprise. So after all these three sentences, there is exclamatory mark at the end of the sentence. Moving to the next slide. An exclamatory mark is used to end an exclamatory sentence beginning with what or how. Now we go through number of sentences, thousands of sentences, but you will find that there are some sentences which start with these two words like what and how. Whenever there are sentences starting with what or how, they are exclamatory sentences. So after the end of those sentences, we always put exclamatory mark. So what a wonderful time I had at the party. This is a sentence which starts with what. So this is an exclamatory sentence. At the end of this, there is an exclamatory mark. Second example, how sad he looked. This is again exclamatory sentence. At the end of the exclamatory sentence, there is, at the end of this sentence, there is exclamatory mark. Now the above sentence, now we compare these two sentences with the earlier two sentences. The above sentences can appear as a statements too. जेव्हा हीच वाक्य, ही दोन्ही वाक्य जेव्हा आपण स्टेटमेंट म्हणून वापरतो तेव्हा काय फरक पडतो तो आपण बघूया. इथे आपल्याला दिसत आहे की पहिलं वाक्य आपण बघूया, व्हॉट अ वंडरफुल टाइम आय हॅड ॲट द पार्टी. सो here it is written that I had wonderful party at the time. So this is nothing but the statement, and when this statement becomes exclamatory, this sentence I had a wonderful party at wonderful time at the party becomes like this, what a wonderful party I had what a wonderful time I had at the party. किंवा सेकंड एक्झाम्पल आपण बघूया, how sad he looked. So this is exclamatory sentence. When we want to make it a statement, the sentence will become like this, he looked very sad. So you will find that at both these sentences, at the end of sentences, there is full stop and there is no exclamatory mark like this. So there are full stops. Why? Because the sentences are statements. So when there is no any sort of exclamatory feeling, or as we have already said that delight, anger and surprise, such feelings, then the sentences are statements, and at the end of sentences there is a full stop and not exclamatory mark. Moving to the next slide, it is said here that exclamatory marks are also used to express a greeting or an interjection, in bracket a sudden very short exclamation. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कधी कधी अशा प्रकारचे वाक्य बोलतो. गुड मॉर्निंग हा अतिशय रेग्युलरली वापरला जाणारा एक एक्सप्रेशन आहे. दिस इज अ ग्रीटिंग. So good morning. After good morning, you should always put exclamatory mark. And ouch, this is the interjection. It is a sudden, very short exclamation. So many times in our daily life, we use such expressions those expressions are interjections. So using such interjections, at the end of interjection, you should put exclamatory mark. So this is all about the use of exclamatory mark. It is very important to know this thing also. So there is a note here specially for you guys. It is best to limit the use of exclamation marks to informal writing. आता इन्फॉर्मल रायटिंग जी आहे त्याच्यामध्ये आपण एक्सक्लेमेटरी मार्कचा यूज हा कमीत कमी करावा, सच ॲज पर्सनल लेटर्स अँड नोट्स अँड डिरेक्ट स्पीच. अवॉइड यूजिंग द पंक्च्युएशन मार्क्स इन फॉर्मल रायटिंग ॲज इट विल नॉट ॲग्री विथ इट स्टाईल. हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इट इज सेड हियर दॅट अवॉइड यूजिंग द पंक्च्युएशन मार्क इन फॉर्मल रायटिंग ॲज दिस विल नॉट ॲग्री विथ इट्स स्टाईल. So this is also important note to know about the punctuation marks. So friends, thank you so much for listening this video. I hope you have understood this
special punctuation mark, that is exclamatory mark, we have discussed into this particular video lecture. It is a very short one, and I hope you will definitely understood this. So friends, thank you so much for your listening over here, and I hope that you will understand the rest of the exclamatory mark in the coming lectures we are going to discuss.